शिवसेनेकडून वरळीमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि या बॅनरमधून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। भगवा बाळासाहेबांचा, भगवा महाराष्ट्राचा अशा आशयाची ही बॅनरबाजी केली आहे। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिवसेना शिंदे गटाकडून वरळी परिसरात जोरदार बॅनरबाजी केली आहे आणि या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। भगवा बाळासाहेबांचा, भगवा महाराष्ट्राचा, भगवा शिवसैनिकांचा असा मजकूर या बॅनरवर झळकतोय। हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या निमित्तानं ठाकरे गटाला घेरण्याचा शिंदे गटानं हा प्रयत्न केलाय। याबाबत आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। येत्या 19 जून रोजी मुंबईमध्ये शिवसेनेच्या दोन्ही पक्षाचा, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी दोन्ही पक्षाकडून करण्यात आलेली आहे। शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन वरळी येथील डोम मध्ये पार पडणार आहे आणि सध्या वरळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडून बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। सध्या आपण हे बॅनर पाहतोय, असे हे बॅनर वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत आणि भगवा रंग या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतोय। भगवा शिवरायांचा, भगवा बाळासाहेबांचा, भगवा महाराष्ट्राचा, भगवा शिवसैनिकांचा असं मजकूर आपल्याला या बॅनरवरती पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा कुठेतरी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ठाकरे गटाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाकडून जी आहे ती त्यांना घेरण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येईल असं सध्या तरी या बॅनरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाकडून सुद्धा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। जेव्हापासून शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे अगदी तेव्हापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षाकडनं दावे प्रतिदावे केले जातात। खरी शिवसेना कोणाची, खरं हिंदुत्व कोणाचं, याबाबत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते हे दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळतात। या बॅनरकडे बघून तरी सध्या असा अंदाज बांधला जातोय की पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत वर्धापन दिनाच्या निमित्तानं ठाकरे गटाला अर्थात उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।